श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त मजेत ना. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना, मी साड्यांच्या आपल्या वेगवेगळ्या प्रकारे घड्या कशा घालायच्या तो व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि कशाप्रकारे मी साड्यांच्या ज्या घड्या आहेत त्या घालतात, म्हणजे जेणेकरून आपल्या कपाटात जी जागा आहे ती पुरेशी आपल्याला पडेल. तर चला, आता मी तुम्हाला प्रत्येक जी साडी आहे तिची वेगवेगळ्या पद्धतीने घड्या घालून दाखवते. चला तर मग. तर आपण आहे ना, आता जी खणसाडीची घडी आहे ती कशी घालणार आहोत खणासारखी, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही. आता मी अशा प्रकारे आता इथं खणाची जी साडी असते तशा प्रकारे तुम्हाला घडी घालून दाखवत आहे. फोल्ड करून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला. तर पूर्वीचे ज्या आपल्या आजी वगैरे होत्या तर त्या अशाच प्रकारे जी साडीची घडी आहे त्या घालायच्या, कारण पूर्वी कसं कपाट वगैरे काय नसायचे त्यामुळं. तर बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्या जी खणाचा जसा घडी असते तशा प्रकारे आपली इथं घडी झालेली आहे. आता ही साडी ना जास्त जाड आहे त्यामुळं, आणि इथं आपल्याला आहे ना अशा प्रकारे याची जो उरलेली साडी आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची आहे. तुम्ही याच्यात ब्लाऊज पीसही ठेवू शकता, आणि जो पेटिकोट आहे म्हणजेच परकर आहे तोही यामध्ये तुम्ही ठेवू शकतात, कारण वेळेवर आपल्याला कधी ना जे ब्लाऊज वगैरे आहे ते भेटत नाही. तर बघू शकता तुम्ही, छान अशी आपली घडी इथं झालेली आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही साड्यांची घडी घालू शकता. तर बघा, छान अशी आपली इथे ही घडी झालेली आहे. कपाटामध्ये जागा आपल्याला कमी पडत असते, तर अशा प्रकारची साडीची घडी घातली तर आपल्याला जी जागा आहे ती व्यवस्थित पुरते. तर बघा, छान अशी आपली इथं घडी झालेली आहे. तर चला, मी दुसरी जी घडी आहे ती तुम्हाला घालून दाखवते. तर आता इथे मी साडीचा दुसरा प्रकार म्हणजे पॉकेट घडी म्हणतात तिला. तर आधी आपण खण घडीचा प्रकार बघितलेला आहे. तर आता इथं ही जी आहे तर पॉकेट घडी आहे. तर इथं छान छोटे छोटे अशा आपल्याला साडीच्या प्लेट्स घालून घ्यायच्या आहे. बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे जर साडीच्या घडी घातली ना तर आपली साडी जी आहे अस्तव्यस्त होत नाही, कारण आपण कुठं घाई गडबडीत गावाला जायचं असेल तर पटपट अशी जी साडी आहे ती घेतो, आणि त्यामुळं मग जे कपाट आहे ते खूप जास्त पसारा होतो. तर इथं बघू शकता अशा प्लेट्स मी घालून घेतलेल्या आहे. तर आता आपल्याला याच्यात म्हणजे जे पॉकेट असतं ना त्यामध्ये ही जी साडीची हे आहे ते ॲड करायचं आहे. तर बघू शकता उरलेला जो भाग आहे तो आपण इथं ॲड करायचा आहे मध्ये, म्हणजे जेणेकरून आहे ना आपली जी साडी आहे ती व्यवस्थित होते. बघू शकता तुम्ही, छान असा जो कप आहे तो आपला तयार होतो. अशा प्रकारे आता यात आपण ब्लाऊज पीस पण ठेवू शकतो. तर इथं बघू शकता छान अशी घडी झालेली आहे. तर त्यामध्ये जे ना आपण ब्लाऊजही जे आहे ते आपलं ठेवू शकतो. तर इथं मी ब्लाऊजची घडी घेते करून, आणि त्यामध्ये आपल्याला जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित ठेवता येतं अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही, याच्यात तुम्ही परकरही ठेवू शकता. आणि छान अशी आपली इथं ही घडी तयार झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. खूप छान अशी जी घडी आहे ती इथं झालेली आहे आपली. तर आता आपण ही तिसरी साडी घेतलेली आहे, आणि आता तिसरी साडी म्हणजे जे दुकानदार घालतात ना त्या प्रकारे आपल्याला इथं घडी घालायची आहे. आणि ही जी घडी आहे तर ती सर्वात सोपी आहे. इथं बघू शकता आपल्याला जी अर्धी साडी आहे ती फोल्ड करायची आहे अशा प्रकारे, आणि नंतर उरलेला जो भाग आहे तो अशा प्रकारे इथं फोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर छान अशी आपली इथं ही जी घडी आहे ती तयार होते इथं. आणि यामध्येच तुम्ही आपला ब्लाऊज पीसही ठेवू शकता. तर मी तुम्हाला दाखवते. यानंतर तुम्हाला मी ब्लाऊजची जी घडी आहे ती कशी घालायची तोही व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवेल.
तुम्ही जर जो व्हिडिओ आहे याला जर छान असा प्रतिसाद दिला तर नक्कीच मी तुम्हाला तो व्हिडिओ बनवून दाखवेल. तर अशा प्रकारे इथं आपण यामध्ये ना आपलं जे ब्लाऊज आहे साडीवरील मॅचिंग ब्लाऊज आणि जो वर्कर आहे किंवा म्हणजेच पेटिकोट म्हणतात त्याला, तर तोही ठेवू शकता, जेणेकरून आहे ना आपलं जे मॅचिंग ब्लाऊज आणि साडी आहे ते व्यवस्थित आपल्याला वेळेवर काही गडबडीत कुठं जायचं असेल तर भेटू शकते. तर छान अशी इथं ही जी घडी आहे ती तयार झालेली आहे. दुकानदार जसं घालतात त्या प्रकारे ही घडी आपली घालून झालेली आहे. तर तुम्हाला असे छान असे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तर आता तुम्हाला मी शेवटची लास्ट जी साडीची घडी आहे ती घालून दाखवते. आता ही साडी ना कडकमधली नाही आहे किंवा पैठणी टाईपमधली नाही आहे, जे आपण रेग्युलर यूज करतो ना ती साडी आहे. आणि या साड्या कसं आपण मॅचिंग परकर वगैरे या साड्यांवरती लागतो. आणि मग आता आपण ब्लाऊज कसं ठेवायचं ते बघितलं, पण आता यामध्ये ना आपल्याला साडी ब्लाऊज पीस आणि जो परकर आहे मॅचिंग तो कसा ठेवायचा हे मी दाखवणार आहे. तर इथं बघू शकता मी जी साडी आहे त्या दोन फोल्ड करून घेतलेल्या आहे आणि जो एका साईडचा जो साडीचा भाग आहे तो थोडासा मोठा ठेवलेला आहे. आणि आता त्यामध्ये ना आपल्याला जे साडीचे छोटे छोटे जे घडी घालून घेतलेली होती ते पार्ट ॲडमध्ये जो मोठा भाग ठेवलेला आहे त्यामध्ये टाकायचा आहे. इथं बघू शकता आता मी ना वरील जो भाग आहे त्यामध्ये टाकून घेते आणि याच्यामध्ये ना बॉक्स टाईप करून घेतल्यानंतर यामध्ये आपण आपलं ब्लाऊज पीस आणि जो मॅचिंग परकर आहे तोही ठेवू शकतो किंवा एखाद्याला आपल्याला गिफ्ट म्हणून द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही घडी घालून सर्व व्यवस्थित असं छान देऊ शकतात. किंवा आपल्याला दुकानदारासारखं जर द्यायची असेल साडी तर आपण घरीच अशी प्रकारे त्याची पॅकिंग करू शकतो. आणि गिफ्ट म्हणून जर आपल्याकडं एखाद्या घरगुती ठिकाणी आपल्याला आहेर म्हणून द्यायचं असेल ब्लाऊज पीस जर सब्रवरीत आपला जो आहेर आहे तो द्यायचा असेल ना तर अशा प्रकारे ना कधी कधी घाई गडबडीत खरंच सुचतच नाही की आता हे कसं करावं. तर आहे ना हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल ठरेल. तर आता इथं मी एका साईडला ब्लाऊज ठेवत आहे आणि जी दुसरी साईड आहे तिथं आपल्याला परकर ठेवायचा आहे. तर परकरचे आता आहे ना मॅचिंग परकर माझा काय नव्हता, तर मी आता आहे ना हा माझा रेग्युलर जो परकर आहे तो मी तुम्हाला दाखवते. तर परकरची अशा प्रकारे आपल्याला आहे ना फोल्ड करून घ्यायचा आहे. जी त्याची आतील बाजू आहे ती अशी फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला तोही परकर अशा प्रकारेच घडी घालून घ्यायची आहे, म्हणजे तोही अस्तव्यस्त दिसणार नाही, छान असा दिसेल. तर बघा मी याची आता छान अशी छोटीशी घडी घालून घेतलेली आहे आणि तोही आपल्याला आता हे जे साडीचा बॉक्स केलेला आहे त्यामध्ये ठेवायचा आहे. तर बघा छान असं दोन्ही आपलं परफेक्ट जे साडीचा बॉक्स केलेला आहे त्यामध्ये बसलेला आहे. आणि कुठं गेल्यानं जायचं म्हटलं तर आपल्याला पटकन जी साडी आहे ते सर्व मॅचिंग सापडेल. तर बघा छान असा मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट आणि एक लाईक माझ्यासाठी खूप काही सांगून जातो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.